नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबरचा हप्ता त्याचप्रमाणे डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता संबंधित जी-आर या ठिकाणी प्रसिद्ध झाला असून नोव्हेंबरचा हप्ते कधी येणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. सो लाडक्या बहीण, तुम्ही या ठिकाणी पाहता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी नोव्हेंबरचा जी-आर प्रसिद्ध झालेला असून लगेच या ठिकाणी तुम्हाला येत्या 8 ते 2-3 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी पाहता की दिनांक 8 डिसेंबर 2025ला हा जी-आर प्रसिद्ध झाला असून आणि जी-आर प्रसिद्ध झाल्यापासून 1 ते 2 दिवसामध्ये किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये याची अंमलबजावणी होत असते. म्हणजे म्हणजे या ठिकाणी 8 तारखेला हा जी-आर प्रसिद्ध झाला असून तुम्हाला येत्या 2-3 दिवसांमध्ये नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी येणार आहे. परंतु या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता आला नसून डिसेंबरचा महिनासुद्धा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि निवडणुकीच्या या कारणास्तव तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दोन्हीही एकत्र येण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी अजूनपर्यंत तसे अपडेट नाही आहे. जर का तुमचे या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला लगेच नोव्हेंबरचा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे डिसेंबरसुद्धा या ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता आहे. आणि जसा की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एक हप्ता जेव्हा येण्याची सुरुवात होणार आहे, तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. परंतु या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी कन्फर्म झालेला असून तुम्हाला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये डी-बी-टी थ्रू बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जर का तुम्हाला हा जी-आर हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील. सो लाडक्या बहिणींनो, अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.